मित्रांनो, मी आलो शेतामध्ये सकाळच्या वाजले 10. महापुराचं पाणी हे ओसरलं आहे. मी आहे माझ्या नदी किनारी. तो सोलापूर पुणे नॅशनल हायवेचा ब्रिज तुम्हाला दाखवतो झूम करून. हो का, तो ब्रिज तुम्हाला दिसतोय का? बघा, वाहनं चाललेत. तर पुलाला पार पाणी टेकलं होतं. तो पूल आहे, तो झूम करून दाखवतो. तो पूल आहे बघा, तो पूल आहे. ते सगळा पूलला पाणी टेकलं होतं. वाहतूक 1-2 दिवस बंद होती. इथनं पुढे इथं आमची शेत येते. इकडं आमची नदी आहे बघा, सीना नदी. इथनं नदीला लावून आमचं शेत येतं. हे बघा, हे सगळा ऊस झोपलेला आहे. सगळा ऊस हा झोपलेला आहे. हे बघा, तारा पडल्या. आमची रानं सगळी खांगाळून गेली. तर तुम्हाला दाखवतो, सगळी रानाला मोरा पडला. हो का, सगळी रानं आमची धुवून गेली. तर खूप नुकसान झालं. शेतकऱ्याचं नुकसान भरून निघणार नाही. हो का, तिकडची रानं, ऊसाची रानं खांगाळून गेलं. ऊस सगळा झोपलेला आहे. लाईटीचे पोल पडलेले, तारा तसेच आहेत. पायपा आमची वाहून गेले. पाण्याच्या शेतातल्या पाण्याचे टिपाडं आमची वाहून गेले. तर ड्रिपच्या लॅटरल हो का, आमची लॅटरल बघा निम्मे वाहून गेले. तर आम्ही बांधा टाकले होते. निम्म इथं पडले, निम्म वाहून गेले. तर बघ, दिसतंय का बघा तुम्हाला? थोडं जास्ती गाळ असल्यामुळे मी पुढं जाऊ शकत नाही, कारण की पाय जर उचला तर इथं खाली कोण नाही आहे. त्यामुळे मी पण इथंच थांबलो. जरा अर्धा एकरच्या प्लॉटच्यावर थांबलो. बघा, इथं नदी व्हायला लागली. सगळा ऊस झोपलेला आहे. लोकांचे ऊस माझ्या रानामध्ये येऊन पडली. तर इथं पुढं सगळं गाळाच आहे बघा. सगळी रानं खांगाळी. तिथून जे रस्ता चालू होतो आहे, हे असा आमचा रस्ता आहे. हा सगळा रस्ता खांगाळून गेलेला आहे. ह्या पुढे मी जाऊ शकत नाही, कारण की सगळं गाळ असल्यामुळं माती मोकळी आहे का काय मलासुद्धा अंदाज नाही आहे. त्यामुळे मी या टीच्या पाठीमागं मी व्हिडिओ काढतो. इथनं माझा खाली अर्धा एकर रान आहे. अजून काही तुम्हाला दाखवतो. इथं पाईप वगैरे पडलीत माझी मोटरीची. तर तिथं तार आहे. तुम्हाला तार दिसणार नाही शक्यता. तिथं नदीची मोटर आहे बघा, तिथं तार आहे बघा. हां, तिथं तार आहेत. मग आता किती नेमका खाली गाळ आहे का मोकळी, मग त्यामुळे मी सुद्धा खाली जात नाही आहे. कसं सगळं म्हणजे नुकसान झालं शेतकऱ्याचं. या महापूरनं खूप नुकसान केलं. 2019ला तो पण एवढा भयानक नव्हता. महापूर एवढा भयानक आला होता की शेतकऱ्याचा सगळा ऊस झोपलेला आहे. आता मग शेतकऱ्याने जगायचं का मारायचा हा प्रश्न निर्माण झाला, की त्याने रान दुरुस्त करायचं का, त्याने पिकं लावायची का, पेरण्या करायच्या का, काय करायचं हा प्रश्न निर्माण झालेला. हो काय, किती नुकसान झालं आहे बघा शेताचं. दाखवतो मी मित्रांनो. इथं अजूनसुद्धा पाणीच चालू आहे. मी बांधामध्ये पायपा घातली होती, त्यामुळे माझा बांध तर शिल्लक राहिलेला आहे माझा. इथं माझं कडवळचं पीक होतं. निम्मं कापलं तर निम्मं माझ्या 8-9 सर म्हणजे 10 गुंठा माझं कडवळ सगळं झोपलेलं आहे. सगळं काळं पडलेलं आहे. इथं शेजारचा ऊस आहे, तो सुद्धा काळा पडलेला आहे. हे बघा, हे माझं लॅटरल हो का. हे बांधार मी टाकलं होतं. अंजीरची रोपं लावायची मी निम्मं टाकलं होतं. मी निम्मं हाताला हो का, निम्मं वाहून गेलेलं हो का. हे निम्मं माझ्या लॅटरला वाहून गेलं आहे. तिथं जे रान आहे माझं हो का, खालचं रानसुद्धा माझं वाहून गेलेलं आहे. मोरा पडलेला आहे. मी खाली उतरू शकत नाही. नेमकं किती चकापलं मी खाली उतरू शकत नाही आहे. बघा, शेतकऱ्याचं किती नुकसान झालं आहे बघा. किती प्रमाणात शेतकऱ्याला नुकसान भरपाई आता किती मिळणार ह्याच्यावर आता अवलंबून आहे. शेतकऱ्याचं भविष्य आता किती त्याला नुकसान भरपाई सरकार देते ह्याच्यात भविष्य अवलंबून आहे. पुढची दिवाळी त्याची कडू होणार की गोड होणार हे आता सरकारवर अवलंबून आहे सगळं. आता बघा, आता